नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 साठी जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड होत आहेत आणि त्या संपूर्ण जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. मग पुढची प्रक्रिया नक्की काय असणार आहे आणि नक्की या भरतीचा रोडमॅप काय असणार आहे या संदर्भातला हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. समजून घ्या की नक्की कशा प्रकारे आपल्याला पुढील प्रक्रिया पार पाडायची आहे आणि किती दिवसांमध्ये साधारणतः ही प्रक्रिया पूर्ण होत असते. एकंदर आपण विचार जर केला तर आपल्याला काल रात्रीपासून जाहिराती पवित्र पोर्टलवरती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत आपण जाहिराती संदर्भातले काही महत्वाचे व्हिडिओ, जे मला महत्वाच्या जाहिराती ज्या तुम्हाला समजल्या पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, या संदर्भातले व्हिडिओ देखील मी अपलोड केले. महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही पुढची प्रक्रिया काय करायची असे प्रश्न अभियोग्यताधारकांचे विचारले जात आहेत. तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो, ही जी प्रेफरन्सची प्रक्रिया आहे ही खूप खूप सोपी आहे. इथे तुम्ही स्वतःच ठरवणार आहात की कोणत्या ठिकाणाला मला प्रेफरन्स आधी द्यायचा आहे, कोणत्या म्हणजे शाळेला मला प्रेफरन्स नंतर द्यायचा आहे, कोणत्या संस्थेला मला प्रेफरन्स आधी द्यायचा आहे, झेडपीला द्यायचा आहे, नपाला द्यायचा आहे, मनपाला द्यायचा आहे की खाजगी संस्थेला द्यायचा आहे, हे तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही वरच्या गटाकडून खालच्या गटाकडे आलं तर तुमच्यासाठी ते फायदेशीर असेल. काही जागा या वरच्या गटाला देखील तुम्हाला द्यायच्या आहेत, या संदर्भात मी स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल. इथे पहा, ही सगळ्यात महत्वाची तयारी काय करायची आहे की जी गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे ती म्हणजे सर्व जाहिराती डाउनलोड करून घेणे. तुम्हाला याआधी पण मी सांगितलंय, ज्या ज्या जाहिराती तुमच्या लॉग इनला उपलब्ध होतील सर्वच्या सर्व जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायच्या असतात. डाउनलोड करून त्या जाहिरातीला तुम्हाला नंबरिंग करण्याआधी तुम्हाला त्या जाहिरातींचा अभ्यास करायचा आहे. आता जाहिराती फक्त पाहायच्या नाहीयेत, तर त्या जाहिरातीची डिटेल तुम्हाला काढायची आहे. जो मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या या सेपरेट तुम्हाला डाउनलोड करता येतील. डाउनलोड कशा करायच्या, काय करायचं, सर्व मी तुम्हाला ऑनलाईन दाखवणार आहे. महत्वाचा मुद्दा असा की त्या डाउनलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून घ्या, आवर्जून प्रिंट काढा. आणि ज्या वेळेसला तुम्ही लॉग इनला पाहता त्यावेळेसला तिथे तुम्हाला एक दुर्बिणी सारखा भाग असा पाहायला मिळेल. त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं याच्यावरती तर त्या ठिकाणी तुम्हाला ती पूर्ण जाहिरात, जशी जाहिरात मी तुम्हाला दाखवली ना आपल्या चॅनलवरती ज्या जाहिराती उपलब्ध आहेत त्यानुसार, तर ती पूर्ण जाहिरात पाहून घ्या. आणि ती जाहिरात पाहून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरक्षणानुसार तुमच्या जागा किती आहेत, तुमचं आरक्षण पाहून घ्या. त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला असणाऱ्या जागा, ओपन कॅटेगरीला असणाऱ्या जागा, या सर्व गोष्टी बारकाईने पाहून घ्या. कुठे जागा किती आहेत या सर्व गोष्टी एका कुठेतरी डायरीत लिहून घ्या. नुसतंच वरच्या वर पाहून घेऊ नका, कारण की एक एक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असते. आणि ह्या जाहिराती लिहून घेत असताना काही बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रात जायची तयारी असते. त्यांनी सुद्धा विचार करताना जवळचा जिल्हा ते लांबचा अंतर असणारा जो जिल्हा आहे याचा विचार करायला काहीच हरकत नाही. किंवा ज्या ठिकाणी जागा जास्त आहे त्या जिल्ह्यालाही तुम्ही आधी निवडू शकता. असं काही नाही की जवळपासूनच लांबपर्यंत जायचे. एखाद्याला वाटतं मला डायरेक्ट त्या ठिकाणी चंद्रपूरला जास्त जागा आहेत, माझ्या कॅटेगरीला तर जास्त जागा असल्यामुळे एक पहिल्या 10-15 मध्ये मी म्हणजे चंद्रपूरचे देखील प्रेफरन्स देऊ शकतो. आता महत्वाचा मुद्दा म्हणजेच सर्व उपलब्ध जाहिराती आरक्षणानुसार जागा तुम्हाला तपासायच्या आहेत. आणि मी सांगितले तुम्हाला की जी डायरी तुम्ही करताय त्यामध्ये तुम्ही एक एक जिल्हा घ्या. त्या जिल्ह्यामध्ये असणारी जी संस्था असेल, नपा असेल, मनपा असेल, ते कुठेतरी मेन्शन करून ठेवा. आणि त्यांच्या तुमच्या कॅटेगरीला किती जागा आल्या ते लिहून ठेवा, तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. आणि ज्या महिला भगिनी असतील त्यांना समजा खूप लांबच्या जिल्ह्यांना जायचं नाही, पण शेजारच्या जिल्ह्यात मी जाऊ शकते, तर शेजारचे जिल्हे नक्की कोणते आहेत ते सुद्धा तुम्ही कुठेतरी लिहा. आणि त्या जिल्ह्यांच्या जाहिरातींवरती जास्त फोकस करा. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कधी कधी काय होतं की आपले नातेवाईक समजा नाशिकमध्ये आहे तर नाशिक
विथला आपण प्रेफरन्स देऊ शकतो पुण्याचे जरी असलो तरी, किंवा माझे नातेवाईक हे सातारामध्ये आहे तर मी साताराच्या ठिकाणच्या सुद्धा जाहिराती देऊ शकतो, किंवा तिथे बराचसा परिवार माझा आहे हे सुद्धा तुम्ही विचारात घेऊ शकता, किंवा अजून रिलेटिव्ह आहे. म्हणजे काही जण काय करतात की आपले रिलेटिव्ह कुठं आहेत यानुसार सुद्धा त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याचे क्रम निवडतात. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या स्कोरनुसार या गोष्टी करता येतात. स्कोर चांगला असेल तर बिनधास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रेफरन्स निवडा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि महत्वाची गोष्ट निवडताना म्हणजे महिलांसाठी तरी नक्की लक्षात ठेवा की जवळचं अंतर त्या लांबचे अंतर, कारण की महिलांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. आता महत्वाचा प्रश्न, विथ व विदाऊटच्या या दोन्ही सेपरेट जाहिराती आहेत त्या तुम्हाला लॉक सुद्धा सेपरेटच करायच्या असतात. आता हे एवढं तुम्ही आता एवढ्या 2-3 दिवसांमध्ये जोपर्यंत प्रेफरन्स तुम्हाला पूर्ण दिसत नाहीये, ज्या ज्या जाहिराती उपलब्ध होतील त्या जाहिरातींची माहिती मिळवा. ओके, हा पहिला मुद्दा क्लिअर केला. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. आणि इथे एक मुद्दा जो की कागदपत्रांचा मुद्दा आहे. ऑलरेडी तुम्ही कागदपत्रे काढून ठेवलेली असणार आहे, तुमचे काही शंका नसणार आहेत. कागदपत्रांची लगेच गरज नाहीये, पण तुम्ही तुमचे काही कागदपत्र झेरॉक्स मारायचे बाकी असतील तर ते सेट वगैरे कसे करायचे, काय करायचे, मी प्रत्यक्ष तुम्हाला ते सर्व दाखवणार आहे. पहा, आता फेज 1 नक्की किती दिवसांमध्ये हे प्रेफरन्स आम्हाला जनरेट होतील, किती दिवस आम्ही प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो, असे प्रश्न देखील त्या ठिकाणी असतात. किती दिवस असतात नक्की, तर 2022 साठी आम्ही ज्या वेळेसला अभ्यास करतो 5 तारखेपर्यंत त्यांनी म्हणजे 2 ते 5 पर्यंत जनरेट झालेले होते, आणि 5 ते 9 तारखेपर्यंत त्यांनी प्रेफरन्स लॉक करण्याची प्रक्रिया केलेली होती. म्हणजे अवघे 5 दिवस साधारणतः तुम्हाला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी असतात. किती दिवस असतात, साधारणतः 5 दिवस असतात. आणि 9 तारखेनंतर पुन्हा एकदा त्यांनी मुदतवाढ दिली. मुदतवाढ देऊन त्या ठिकाणी 14 तारखेपर्यंत प्रेफरन्स लॉक करायला लावलेले होते. म्हणजे 2 तारखेला प्रेफरन्स त्यांनी म्हणजे जाहिराती संदर्भात सांगितलेलं होतं, जाहिराती उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर 5 तारखेपर्यंत सर्व त्यांना म्हणजे पाहण्यास संधी होती. 5 ते 9 आपण जर पाहिलं म्हणजे जाहिराती अपलोड संस्थांना अपलोड करण्याचं काम 2 तारखेपर्यंत होतं. 2 ते 5 जर पाहिलं तर त्या जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या. परत 5 ते 9 तारखेपर्यंत प्रेफरन्स लॉक करायला दिल्या होत्या. तुम्हाला ऑलरेडी मी ते शेअर केलंय. आणि 9 ते पुन्हा 14 तारखेपर्यंत मुदतवाढ झाली होती, म्हणजे 6 दिवसांची. म्हणजे ही प्रेफरन्सची प्रक्रिया खरं तर हे 5 दिवसातच तुम्हाला पूर्ण करायची. पण काही उमेदवार चुकून राहतात, त्यांच्यासाठी एक 5-6 दिवसांची मुदतवाढ असते, म्हणजे 10-11 दिवस त्याच्यामध्ये तुमचे जातात. आता महत्वाचा मुद्दा, ही भरती प्रक्रिया कधी पूर्ण होईल, तिथे एक लक्षात ठेवा की साधारणतः आपण जर लॉक करण्याची प्रक्रिया आता आजची डेट जर पाहिली तर साधारणतः 6 तारीख त्या ठिकाणी साधारणतः तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आज 5 आहे, उद्या 6, म्हणजे साधारणतः आपण जर विचार केला तर एक 10 तारखेपर्यंत प्रेफरन्स येतील. अशा प्रकारे सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे माहिती अशी मिळत आहे की 10 तारखेच्या आतच येतील. पुढच्या 2-3 दिवसातच प्रेफरन्स आले पाहिजेत. आणि जर 2-3 दिवसामध्ये प्रेफरन्स आले तर हार्डली पुढे आपण 10 दिवस धरले तर साधारणतः एक म्हणजे एक 10-11 दिवसांचा कालावधी धरला तर एक 18 ते 20 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला प्रेफरन्स देता येतील. 20 ऑगस्ट नंतर बघा, आता तुमच्या याद्या कधी लागणार आहेत, इथे लॉक करणं सगळ्या प्रक्रिया लॉक झाल्या, विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू लॉक झाले तर 10-15 दिवस साधारणतः तुमच्या याद्या प्रसिद्ध व्हायला वेळ लागतो. एक फेज आमची फेज 2 ची मला वाटतं, तर त्याच्यामध्ये साधारणतः एक 20 दिवसांचा कालावधी जवळपास लोटला गेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की तुमच्या गुणांनुसार तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागतोय, तुम्ही थोडंसं वेट करा. आणि मग 20-1 दिवसांची प्रक्रिया त्यांनी लावलेली होती. मग तसंच आपण जर तो कालावधी एक 15-20 दिवसांचा पुढे धरला तर साधारणतः 5 सप्टेंबर पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागणं अपेक्षित आहे. 5 ते 10 सप्टेंबर पर्यंत हार्डली 5 ते 10 सप्टेंबर पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेटला त्यांची माहिती मिळेल. लगेच माहिती मिळाल्यावरती आता पुढचा प्रश्न जो की तुमचा येतो की विथ आणि विदाऊटच्या याद्या सोबत लागतात का, तर याचं उत्तर आहे नाही. आधी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागेल. त्या विदाऊट इंटरव्ह्यू नुसार नवीन जो नियम आलाय की एकाच एक आधी त्यांचं डॉक्युमेंटेशन होईल. जे उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालेत
ते उमेदवार विथ इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ज्यांचं सिलेक्शन कुठेही होऊ द्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेल्या प्रेफरन्सनुसार, तर त्यांना पुढच्या विथच्या प्रेफरन्समध्ये ते येणार नाहीत, ते बाहेर पडतील. आणि उरलेल्या जागांसाठीचे ज्या जाहिराती तुम्ही इथे लॉक केलेल्या असणार आहेत त्याच्या म्हणजे त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेलेच आहेत, पण तुम्ही रिकमेंडेशन तुम्हाला पाहायला मिळेल. रिकमेंडेशन म्हणजे काय की तुम्हाला त्या तुम्ही केलेल्या लॉकनुसार तुम्हाला पात्रतेनुसार तुमच्या गुणांनुसार तुम्हाला शाळेंची नावं काढतात, तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सनुसार. मग त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जावं लागेल. मग ती 15 सप्टेंबर ते साधारणतः 30 सप्टेंबर पर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे. 30 सप्टेंबर पर्यंत विथ इंटरव्ह्यू देखील पूर्ण झालेला असेल आणि साधारणतः 5 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला तुमच्या ऑर्डर तुमच्या हातामध्ये असतील विथ इंटरव्ह्यूच्या 5 ते 10 ऑक्टोबर पर्यंत. आणि सप्टेंबर मी सांगितले तुम्हाला 5 ते 10 सप्टेंबर पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूची यादी तुम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळेल आणि तुम्हाला तुमच्या शाळेवरती देखील जायची संधी मिळेल. डॉक्युमेंटेशन त्या ठिकाणी यादी लागल्यानंतर 5-10 दिवसांमध्ये तुमचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन पूर्ण होतं. जिल्हा परिषद असेल तर 5 दिवसातच पूर्ण क्रिया पूर्ण होते. संस्था असेल तर 5 ते 10 दिवसांमध्ये तुमची प्रक्रिया पूर्ण होते. 7 दिवसामध्ये तुम्हाला हजर व्हायचं असतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे काहीच काळजी करू नका. व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे. प्रेफरन्स सगळ्या तुम्हाला जाहिराती पाहून घ्या, हे नियोजन करा. तुम्हाला प्रत्येक वर्गानुसार प्रत्येक गटानुसार कसे प्रेफरन्स द्यायचे या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेत. पण आतापर्यंत तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, मी असा एकही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवरती बनवला नाही जो की तुम्हाला मेरिट सांगेल. मी आजपर्यंत तुम्हाला मेरिटचा व्हिडिओ बनवला नाही. तुमचं मेरिट एवढं लागेल, तुमचं मेरिट तेवढं लागेल, कारण की जाहिराती पाहिल्याशिवाय आपण काहीच अंदाज लावू शकत नाही. जाहिराती खूप येणार आहेत असं म्हटलं जात आहे. 30,000 सुद्धा पार होणार आहे. परंतु तुमच्या कॅटेगरीला किती जागा असणार आहेत, तुमच्या आरक्षणानुसार तुम्ही कुठे पात्र असणार आहेत, या गोष्टी देखील खूप मॅटर करतात. त्या पाहूनच सर्व डिसिजन घ्यायचं असतं. त्यामुळं त्या गोष्टी पाहूया, त्यानुसार तुम्हाला कुठपर्यंत तुम्ही जाताय पोहोचताय. पण तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमचे काही मनातले प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.